नमस्कार मंडळी, मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, उद्या आहे राज्याभिषेक सोहळा आणि आज आम्ही जातो रायगडला. तर वाजलेत 12:30. आम्हाला निघायचा होता 11:30ला, पण आमच्या तेजसला आणि रुपयाला टाईम झाला, ते लेट आले. आम्ही चौघच निघतो आहे. आमच्या 2 गाड्या आहेत, हे बघा, तेजसची आहे आणि एक अंकितची आहे. बाकी सर्व येत नाही. ते जाणार रेसॉर्टला. त्यांना बोलतो या ते नाही बोलतात. सुट्टी पण होती त्यांना उद्या, डायरेक्ट रविवारी ते रेसॉर्टला जाणार आहेत. जाऊ द्या, असो, आपण जाऊया चौघजण. आम्हाला गाड्या पण लावायचे, लवकर पोचायचं आहे. गाड्या लावायच्या खाली पाचडला, इकडे लावायला भेटणार ना दुसरीकडे जागा. चला मग जाऊया, लवकर पोचायचं आहे. जाऊया ना अंकित? चला मग. रुपया आहे तो अंकित आणि हा तेजस. चला मंडळी, जाऊया आता. पुढचा व्हिडिओ बघू. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी निघतोय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय शिवाजी. चला निघूया. चल, आमचा झेंडा लागलाय फडकायला. तर आम्ही विलेपार्ल्यावरून निघालोय. तर आम्हाला 3.5 तास तरी जातील पोचायला. लवकर पोचायला लागेल, कारण का तिकडं ट्रॅफिक पण जाम असणार आहे. भरपूर शिवभक्त जातात, पण ट्रॅफिक जाम होते. आणि पाचडवरनं आम्हाला बस फिरून जायला लागणार आहे. बस सोडेल तिकडं, वरती गाड्याला पण जागा नसतात. ट्रॅफिक पण होते, जास्त होते. त्यामुळे वरती पाचडवरनंच गाड्या लावून वरती आम्हाला बसने जायचं आहे. आम्हाला लवकर पोचायचं आहे. बाकीचे माझे मित्र आहेत, ते पुढे गेलेत, त्यांना भेटायला लागेल. चला मंडळी, जाऊया पुढे. तर मंडळी, आम्ही आता थांबलेलो पाणी पियाला वाशी टोल नाक्याच्या पुढे. 1:30 वाजला आता 1:30. टाईम झाला भरपूर. जेवढा लवकर जाऊ तेवढा लवकर पोचायला लागेल आम्हाला आपली गाडी. धन्यवाद. चला निघूया आपण आता. चला निघूया. भाईला पुढे जाऊ द्या. अंकित, चल पुढे. पेन रुपया मला लोकेशन जाऊ दे. चला आपण आता निघतोय वाशीवरनं. आपल्या बराच उशीर झाला आहे. आम्ही आलो आता. चाय जरा पिऊन घेतो. अंकितला चायची तळप लागली. बऱ्याच शिवभक्तांची गाडी लागलेत. मस्तपैकी आमची कॉफी आले. कॉफी सोबत पाव. नाही, केक आहे तो. केक पाव दोन्ही. सर्वच कॉफी आहेत. काय हा बॉटल घेऊ. अरे माझ्याकडे आहे पाण्याची बॉटल. हे देऊन मग कॉफी देतो ना.
कोण बोलवलं ठीक आहे. हे टी शर्ट दाखव रे पाठी. राजधानी रायगड. गाडी किती चालवत्या? अंकित स्पीड ब्रेकर पण बघत नाही. स्पीड ब्रेकर उडा लागतो. एक्सपिरियन्स सांग आजचा. अरे स्पीड ब्रेकर तो दिसतच ना अजिबात. एक्सपिरियन्स सांग आजचा. पाठीमागे मला तुला उडवण्याचा उद्दिष्ट नव्हता. घाबरला. ट्रॅव्हलच होता. पाठीमागे स्पीड नाही पण तो पण नाही. ट्रक वाल्याला तो स्पीड ब्रेकर दिसत नाही. कार वाल्याला टू व्हीलरला कुठून दिसणार आहे बाबा. आवाज दिसला. आम्ही काय दिसला? पाठच्या गाड्या पुढच्या गाड्या बघतो. तुमच्या पुढे गाड्या आमची होत्या. गाडी आमच्या stop पुढे झाली. गाड्या नव्हत्या. आम्हीच पुढे होतो. अरे बाजूला हो इथे नको. तर चाय वगैरे नाश्ता वगैरे झाला. आता निघू आपण थेट माणगावमध्ये. माणगाव कुठे पाहिजे? इथं रेल्वे स्टँडला. रेल्वे स्टँड अरे रेल्वे स्टँड. बस स्टॉपला नको, रेल्वे स्टँडला. आतमध्ये तुला ट्रॅफिक भेटले तर भेटेल. तर मंडळी आम्ही पोचलो आता माणगाव रेल्वे स्टँडला. मी आता वाट बघतो अंकितची आणि रुपयाची. कधी येतात काय माहिती नाही. आम्ही पोचलोय. मोठे थांबले असतील मध्ये. अजून 1 तास तरी लागेल. 1 तास तरी लागेल जायला आम्हाला. ट्रॅफिक असेल तर अजून जरा टाईम लागेल. आम्हाला पोचवतं लवकर 3:30 वाजेपर्यंत माणगावती पोचवता होता, पण झाला उशीर. निघायचा आम्हाला उशीर झाला. अंकित आणि रुपया आला. कुठे थांबलेलो रे? आहे पण आरामात आलो. आपण थांबलो. आता कुठे मला बरं वाटलं जरा गाडी चालवताना. आता डायरेक्ट धारगड फाट्यावर जाऊ. तिथून मग डायरेक्ट रायगडला भेटू. ठीक आहे. चल पुढे दाखव तुला. 400 cc आहे. माझी 250 आहे. तर आपण पोहोचलो धारगड फाट्याला आणि प्रवेशद्वार. काय घ्यायचंय? रस्त्यावर थोडं साईडला लाव. काय घ्यायचंय काय? गाड्या बघ. एवढा स्लो घेतो ना वैता गेलो मला तिथे आयला. आणि आता कचरा निसता कचरा गाड्यांचा. हवं हवं. कचरा इथं. तर मंडळी पोचलो आम्ही. आता गाडी पार्किंग करतोय आणि एवढ्या चिकार गाड्या आहेत ना, गाड्याने हेल्मेट आहे बघून डोळं धिपलं. आता आपल्या मिररला हे बघा. helmet लावा आणि निघा. ह्या तर काय नाही. ज्या वरती लावले ते पूर्ण हा तिकडचा जो पूर्ण पट्टा आहे ना तिकडचा भरून, हा एवढा पट्टा पूर्ण भरून गाड्याची पार्किंग आहे. पाठी पण आहे, अजून पुढे पण आहेत आणि त्या तिकडच्या शेतामध्ये पण भरपूर पार्किंग आहे. विसावाच्या बाहेर गाड्या आहेत. आणि या गाड्या बघा, पार्किंगसाठी गाड्या बघा
स्वराज्य वीसाठी एवढे शिवभक्त आलेत. खाली पण भरपूर पार्किंग आहे. अजून पूर्ण तो पट्टा कव्हर केला आहे पार्किंगनी. सर्व टू व्हीलर तिकडे आहे, टू व्हीलर लागले तिकडे. आणि खालच्या ज्या रोडला लागल्यात त्या सर्व फोर व्हीलर, मोठ्या बस वगैरे, ट्रॅव्हल्स वगैरे लागल्यात. आणि ह्या साईडला पण ट्रॅव्हल्स लागल्यात. आणि हा सुंदर नजारा श्रीमान रायगडाचा. हा भरपूर टाईम लागेल जायला. गर्दी पण खूप आहे. 3 तास तर जाणार. 3 तास जास्त जातील, कारण का वरती गर्दी पण भरपूर आहे. 4 किलोमीटर तर आपल्याला इथे अजून जायचं आहे. त्याच्यावरती परत गड चढायचं आहे. वरती गड चढायचं आहे. आणि माझा मित्र गेलाय, त्याला वरती जायला फक्त 4 तास लागले, कारण वरती स्लो सोडतायत. हा दृश्य बघून मनाला शांती मिळते. फक्त आपण पायथ्याशी खाली आहो श्रीमान रायगडाच्या. अजून वरती जायचं बाकी आहे. वरना नजारा फक्त बघा. सर्वांनी बघितला असेल तरी मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तुझ्यामुळे टाइमपास झाला आज. या दोघांमुळे आज टाइमपास झाला आम्हाला. पण टाइमपास करत बसणार नाही. आता आपण आता वरती असतो गडावर. रुपेश लेट झाला. रुपेश 11 वाजता आला. मी रुपयामुळे थांबलेलो, बोललो माझा भाव ना आला, कसा येऊ पुढे. तू पण टाइमपास करत होता घरी. हे बघा इकडे पेरणी चालू आहे. पेरणी वगैरे झाली इकडे. चल जाऊया बसने. हा आहे आपला श्रीमान रायगड. काय दृश्य आहे. आपल्या वरतीपर्यंत जायचं आहे. काही करू नका, गडबड करू नका, घाई करू नका. आपला वरती चढायचं आहे. काय नाही रे. आणि ते वा तिकडे दिसते ती वाघवील. इकडं पूर्ण नजारा दिसतो. सर्व शिवभक्त वरती जातात. आता आम्ही शाळ घेतल्यात. हे बघा चला जाऊया वरती. पाण्याची बॉटल घेतलं ना. आपल्याला नाणे दरवाजातून जायचं आहे.
छत्रपती राजाची दादा राजाची ताकद होती भीमाची दादा भीमाची आता मी वरती पोहोचलोय. खूप ऊन लागतंय. दोघंच आहो. दोघे जण कुठेतरी हरवले. आता शोधा लागत आहे ना, एवढा माणसा मी शोधा लागेल. फोन पण लागत नाही यांचा. एवढा क्राऊड आहे खतरनाक. चल त्यांना शोधायला आता. फोन तर लागतोय, आवाज येत नाही काय. बघू आता ट्राय करू लागला तर फोन. आम्ही दोघं जिओ सिमला इकडे आहो आणि विदाऊट जिओ सिमला तिकडे आहेत. जिओ सिमला नेटवर्क आहे चांगला. चिक्कार गर्दी आहे. आम्हाला किती 4 तास, 4 पण नाही 5 तास लागले वरती यायला. 5 तास लागले ना ते जास्त. कंट्रोल रूम या ठिकाणी यांना भेटू शकतात.
ये विशाल इकडे. हे आला करू सकाळी 4 वाजल्यापासून इकडला आहे खालतून खाली जायला. दहा वाटण्यापैकी 50-50 मुली असते तरी रोटी गाडी चढत नाही वरती. इंजन खराब आहे, ऑइल बदली केली नाही. महामंडळाचा भ्रष्टाचार. इथं आमचं पिकअप आहे, हाय सुस्पेंड नाही, त्याला ती जिद्द आहे तिची पूर्ण करायची. आतापर्यंत पोहोचलो असतो. अण्णा दरवाजा हात आहे. आता पळीन ना, बिलकस एक पेक्षा
मंडळी आता आलो मी खाली आणि गर्दी भरपूर होती वरती. 50च्या 2. वरती खूप गर्दी होती. किती पाणी बॉटल 25? थंड नाही पण साधी. मानगावला एक धावाली वरती किती? वरती 70 रुपये होती. 70 रुपये पाणी बॉटल. हो दे. आता अंकितचा शोधायचा. अंकित सकाळपासून आम्हाला वरती चढल्यापासून तो गायबच झालाय. आम्ही दोघं सोबत होतो. नंतर तेजस भेटला आम्हाला. तेजस ते अंकित होता. नंतर ते दोघं अलग झाले. आम्ही दोघं होते. नंतर तिघं आम्ही भेटलो. अंकित गायब. आता फोन केला आणि बोलतो आम्ही खाली गाडीची आलोय. जायला आम्हाला 4 तास लागले ना. 4 तास नाही, जायला 5 तास लागले. यायला 4 तास लागले खाली उतरायला. एवढी गर्दी होती. खूप जमलो आज. रात्रीपासून ट्रॅव्हल जागा होतो. आता वरती एवढं जायला सकाळी उतरायला यात एवढी गरमी होती ना हिसाबाच्या बाहेर. आणि गर्दी होती ना तर मग किती असतील 10-15 लाखाच्या वरती माणसं असतील. एवढी माणसं होती. व्हिडिओमध्ये दिसतं तुम्हाला किती माणसं होती ती. 10 लाखावर क्राऊड. आता एवढी झोप पण आले. 10 लाखावर क्राऊड. 10 लाखाच्या वरती होता क्राऊड ना. अजून खूप एवढी अजून वरती जातेच ते माणसं. काय काय जायला भेटला नाही दुपारी. तर जी सकाळपासून वरनं येणार होती त्यांनी गर्दी करून ठेवलेले. असो आता अंकित खाली आहे. गाडी जाऊ त्याला आता भेटू. आणि त्याच्या मुलं जाण टाईमपास झाला आमचा त्याला शोधायला. वरती रेंज पण नव्हती. हे बघा आमच्या इथे गाड्या पार्किंग काढलेल्या. हा बघा लवकर येऊन झोपलाय. तो आरामात झोपलाय. हे कुठे वाला हा उठ. एकटा एकटा पळतोस. तर मंडळी आम्ही रायगडवरून आलो. व्हिडिओ काय मध्ये काढ्या भेटल्या नाही कारण का सर्वांची बॅटरी लो. मोबाईल स्विच ऑफ झालेला. आणि आता मस्त घरी आलो. मोबाईल चार्जिंग लावला. बाहेरनं जेवण घेऊन आलो. मस्तपैकी जेवण केलं. आणि आमची सर्व मित्र बघा सर्व उतारी पडलेत. मी आता मस्तपैकी आंघोळ केली. आम्ही सकाळपासून भुकेलो होतो. तिकडे नाश्ता करायचा असं काही भेटला नाही. आणि पाण्याची कमतरता पण भरपूर होती. आणि शिवप्रेमी तर भरपूर आलेले आज. आणि हे बघा झोपलेत. हा कोण आहे? अंकित, तेजस आणि रुप्याला तर झोप मरणाची लागलेली. झोपलो. आता मी पण झोपतो. चला मंडळी आजची व्हिडिओ इथे संपवतो. भेटू कोकणातल्या अजून एक छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.